सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। राहुरी शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याची विटंबना तसेच राहुरी शहरामध्ये कायदा हातात घेऊन धुळगूस घालणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होण्याबाबत, त्याचप्रमाणे झालेल्या विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आरपीआयच्या वतीने निवेदन देण्यात आले। राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दगडफेक, वाहनांची तोडफोड, जातीय संघर्ष निर्माण होईल अशी घोषणाबाजी, 3 तास रास्ता रोको, टायर जाळणे, जनतेला मारहाण करणे, बाटल्या फोडणे, झेंडा फाडणे, दुकाने बंद करण्यास भाग पाडणे, दंगल घडवण्याचा उद्देशाने दहशत निर्माण करणे, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणे, पोलिसांना शिवीगाळ करणे, धार्मिकतेच्या नावाखाली दहशत निर्माण करणे या घडलेल्या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात येईल, पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे व घडलेल्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार शोधून त्यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करावी असे नमूद करून निवेदन देण्यासाठी आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे, प्रवीण लोखंडे, सुनील चांदणे, निलेश शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांची 26 तारखेला काही समाजकंटकांनी त्यांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जी विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्या दिवशी काही झुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी काही जो उद्रेक केला त्यांच्यावरही प्रशासनाने कारवाई करावी आणि जो कोणी धार्मिक तेढ निर्माण करीत असन याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी या संदर्भात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिलं आणि येत्या 5 दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने तपास लावला नाही तर आम्ही सर्व राहुरी शहरवासियांना बरोबर घेऊन पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढंच। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।